नमस्कार. सध्याचा तुम्ही जो व्हिडिओ पाहताय हा व्हिडिओ आहे नागपूरमधील संविधान चौक या ठिकाणचा. नागपूरमधील संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि त्यासोबत त्या ठिकाणी जे एक छान सुंदर असं गार्डन देखील बनविण्यात आलेलं आहे. त्यामध्ये अनेक जण जाऊ येऊ शकतात असं भलं मोठं असं गार्डन आहे. त्या ठिकाणावरनं अनेक मोर्चे आंदोलने होतात, त्या ठिकाणावरनं अनेक मोर्चे गेलेले देखील आहेत. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा मोर्चा त्या ठिकाणावरनं गेला आणि त्या ठिकाणावरनं ज्या मोर्चा जात असताना बीजेपीच्या कार्यकर्ते नेमकं त्या ठिकाणी काय करत होते समजायला तयार नाहीये. कारण त्या गार्डनच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सुशोभीकरणाची पूर्ण तोडफोड करण्यात आली आणि त्याचे व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. त्यांनी फक्त त्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या गार्डनमध्ये तोडफोडच केली नाही, तर त्या ठिकाणी ज्या अनेक अशा घटना घडल्या ज्यामुळे तेथील व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडिओ कोणत्या दिवसाचा आहे तर हा आहे देवेंद्र फडणवीस यांना ज्या त्यांचा नामांकन अर्ज भरायचा होता त्या दिवशीचा तो व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त मोठ्या प्रमाणात चर्चेत येत आहे. आणि त्यासोबत मित्रांनो, आता अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा. सदरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्हिडिओमध्ये जे आहे नितीन गडकरी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचसोबत चंद्रकांत बावनकुळे हे देखील आहेत. आणि त्या ठिकाणी ते काय करत आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ते उभे आहेत आणि त्या ठिकाणी ते जय श्रीरामचे नारे देत आहेत. त्या ठिकाणी बीजेपीचे लोक जय श्रीरामचे नारे देत आहेत हे महत्त्वाचं नाही, परंतु त्या ठिकाणी सर्वात मोठी गोष्ट अशी बोलली जात आहे की त्या कार्यक्रमामध्ये जे आहेत जोगेंद्र कवाडे आणि त्यासोबत ड्रॅगन पॅलेसच्या अध्यक्ष सुरेखा कुंभारे ह्या देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे दोन बौद्ध समाजाचे त्या ठिकाणी चेहरे उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ते सुद्धा त्या ठिकाणी देत असलेल्या नाऱ्यांमध्ये जणू काय आवाज मिसळत होते असं वाटतंय. आणि त्यामुळे सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि जोगेंद्र कवाडे यांच्या समोर जे आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जे आहे ते जय श्रीरामचे नारे लावण्यात आले. त्यामुळे सर्वच ठिकाणी या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्या ठिकाणी फक्त त्यांनी नारेच नाही दिले, तर त्या ठिकाणी असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गार्डन पूर्णपणे नासधूस केली, त्या ठिकाणी पूर्ण तोडफोड करून टाकली. आणि मित्रांनो, जर या लोकांना जय श्रीरामचे नारे द्यायचेच आहेत तर यांनी बिंदास द्यावे. त्याला आपला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा त्यांच्या जय श्रीरामच्या नाऱ्याला कुठल्याही प्रकारचा आम्ही विरोध करत नाही. परंतु त्यांना जर हे नारे द्यायचेच आहेत तर अनेक ठिकाणी राम मंदिर आहेत किंवा रामाच्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ते नारे द्यावेत. फक्त एवढं सिंपल म्हणणं आहे. त्यासाठी अयोध्येला जाऊन त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या तरी देखील चालतंय. आणि जर तुम्ही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येता किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समोर तुम्ही शरण जाता, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला जय श्रीरामचे नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला जय भीमचे नारे दिले पाहिजे. एवढं बेसिक यांना समजायला पाहिजे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालायला आलात किंवा त्यांना वंदन करायला आलात, त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आलात आणि त्यामुळे जर तुम्ही त्या ठिकाणी आल्यानंतर जय भीमचे नारे दिले किंवा जय भीमच्या घोषणा दिल्या तर तुम्ही लहान होणार नाही. ही साधी गोष्ट यांना समजायला पाहिजे. परंतु यांनी केलं काय तर त्या उलट त्या ठिकाणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता आणि त्यासमोर जय श्रीरामचे नारे देत बसले. आजपर्यंत आपण कधीच पाहिलं नसेल किंवा आजपर्यंत काही असा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही की ज्यामध्ये एखादा बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजाचा किंवा आंबेडकरवादी एखादा असा नेता असेल जो एखाद्या मंदिरामध्ये गेला आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने ज्या त्या ठिकाणी जय भीमचे नारे दिले असतील किंवा त्या ठिकाणी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हटला असेल किंवा त्या ठिकाणी त्यांनी इतर अशी कुठली गोष्ट किंवा घटना केली असेल की ज्यामुळे इतर समाज बांधवांच्या भावना दुखवतील, असं कधीही घडत नाही. परंतु मग ही लोक असं का करतात? हे नामांकन या रॅली किंवा नामांकनचं अर्ज भरायला जात आहेत आणि त्या ठिकाणी जात असताना ते जय श्रीरामचे नारे देत आहेत. आणि या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ध्यान कधी येतं तर जेव्हा निवडणुका जवळ येतात किंवा जेव्हा मतदान जवळ येतं किंवा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती अन्याय अत्याचार होतं किंवा गव्हर्नमेंट कुठलं काम करत नाही, तेव्हा सर्वांनाच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आठवतं. त्याशिवाय या लोकांना कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवत नाही किंवा त्यांचं संविधान आठवत नाही. त्या उलट यांना फक्त नेहमीच वेगवेगळे मुद्दे किंवा वेगवेगळ्या गोष्टी यांना आठवत असतात. आणि नागपूरमध्ये असणारा तो संविधान चौक जे आहे त्या ठिकाणी आपण पाहतो दररोज लाखो लोक त्या ठिकाणावरनं ये जाय करत असतात किंवा लाखो जण त्या ठिकाणावरनं नेहमी वर्दळ करत असतात. परंतु त्यांना कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येत नाही किंवा चुकूनही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे बघत नाही. त्या उलट यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण कधी येते तर जेव्हा कुठे अन्याय अत्याचार होतो किंवा निवडणुका जवळ आल्या किंवा मतदानाचा दिवस आला किंवा मतदान जवळ आले, राजकीय निवडणुका किंवा राजकीय गोष्टी, राजकीय फायदे अशा काही घटना घडणार असतील तर तेव्हाच
त्यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. आणि त्याचसोबत ज्या अनेक जर कोणावरती अन्याय अत्याचार झाला किंवा कोणा ठिकाणी जर कोणाला न्याय मिळत नसेल किंवा सरकार काम करत नसेल तर तेव्हाच फक्त या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचसोबत त्यांचं संविधान आठवत असतं. आणि त्यामुळेच हे लोक जे आहेत निवडणुका जवळ आल्या किंवा त्यासोबत अन्याय अत्याचार घडला की यांची पावलं जे आहे संविधान चौक असेल किंवा ज्या ठिकाणी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविलेला असेल तिकडे यांची पावलं वळायला लागतात. आणि बरं फक्त तेव्हा तसंच करत नाही तर त्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा निवडणुका असतील किंवा जेव्हा यांना मतदान पाहिजे असेल किंवा जेव्हा यांना बौद्ध समाजाकडनं काही फायदा घ्यायचा असेल तेव्हा हे संविधान चौकात फक्त येतच नाही तर त्या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर लोटांगण घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर पार झोपून त्यांना वंदन करतात, नतमस्तक होतात त्यांच्यासमोर. परंतु इतर टायमाला यांना कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवत नाही. बरं ठीक आहे, चालेल, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त फायद्यापुरते किंवा तुमच्या कामापुरते आठवतात हे ठीक आहे. परंतु त्या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांना एवढं साधी गोष्ट समजायला पाहिजे की एका महामानवाचं ठिकाण आहे. या ठिकाणी ज्या अनेक बौद्ध समाजाच्या भावना या ठिकाणी जुळलेल्या आहेत त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही त्या गार्डनची तोडफोड करताय किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या रेलिंग असेल किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या फरच्या असतील या सर्वांची त्या ठिकाणी तोडफोड होते आणि तरी देखील तुमच्या मुखातून एक शब्द सुद्धा निघत नाही. त्या उलट त्या ठिकाणी होतं काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उभे राहतात, त्यांच्या पुतळ्यांना हार घालतात आणि हे त्या ठिकाणी काय म्हणतात तर जय श्रीरामचे नारे देतात. तर या लोकांना थोडं तरी समजायला पाहिजे किंवा लोकांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे आपण नेमकं काय करतोय, काय वागतोय. त्याचसोबत त्या ठिकाणी उपस्थित असणारे चंद्रकांत बावनकुळे यांना देखील एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी एक मंदिराचं नेमकंच एक उद्घाटन केले किंवा जीर्णोद्धार केला. ते कोराटी या ठिकाणी त्यांनी एक मंदिर केले. त्या ठिकाणी मंदिराचं त्यांनी उद्धारण करत असताना किंवा त्या ठिकाणी ते मंदिर बांधत असताना लोकार्पण सोहळा पार पाडत असताना त्या ठिकाणी त्यांनी जय भीमचे नारे दिले किंवा त्या ठिकाणी त्यांनी बौद्ध समाजाचा एखादा नारा दिला का नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी देवदेवतांचेच नारे दिले असतील, देवदेवतांचाच उदो केला असेल. मग त्यांना कॉमन सेन्स किंवा छोटीशी गोष्ट कळायला पाहिजे की आपण नागपूरमध्ये आलो, नागपूरमध्ये आल्यानंतर आपण संविधान चौकामध्ये आलो आणि संविधान चौकामध्ये तेही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर उभे आहोत. तर त्या ठिकाणी आपण काय बोलायला पाहिजे, काय वागायला पाहिजे ही छोटीशी गोष्ट त्यांना समजायला पाहिजे. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी जय श्रीरामचे नारे न देता त्या ठिकाणी त्यांनी जय भीम म्हणायला पाहिजे होतं किंवा त्या ठिकाणी सिंपल त्यांनी कोणतेही नारे द्यायला नको होते. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी जे आहे देवेंद्र फडणवीस यांचं नामांकन यादी किंवा नामांकन ज्यावेळेस भरायला गेले होते त्यावेळेस जास्तीत जास्त त्या ठिकाणी त्यांच्यासोबत किती लोक असतील तर फक्त 5 ते 10 हजार लोक असतील किंवा 1500 लोक असतील. आणि एवढीशे लोक आल्यानंतर यांच्याकडनं एवढी नासधूस त्या चौकाची कशी होते हा देखील प्रश्न पडतो. कारण प्रत्येक 14 एप्रिलला दरवर्षी त्या चौकामध्ये जे 5 ते 10 लाख लोक त्या ठिकाणी येतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होतात, त्यांना वंदन करतात, त्यांना हात जोडतात. इतकी सगळी त्या ठिकाणी गर्दी होते पण त्या ठिकाणी साधं पान देखील हालत नाही किंवा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नासधूस होत नाही. तर मग एवढीशे लोक आल्यानंतर त्या चौकाची एवढी नासधूस का झाली हा देखील पडणारा मोठा प्रश्न आहे. आणि त्यापेक्षा मोठा प्रश्न हा पडला की त्या सभेमध्ये किंवा त्या ठिकाणी नारे दिले जात असताना त्या ठिकाणी 2 बहुजन नेते किंवा बहुजन चेहरे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातून चकार शब्द का निघाला नाही. जोगेंद्र कवाडे हे त्या ठिकाणी उपस्थित होते, असं बोललं जाते की त्यांचे पुत्र देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मग त्यांनी याकडे लक्ष का दिलं नाही किंवा त्यांनी या विरोधात आवाज का उठवला नाही असा देखील आता प्रश्न पडायला लागला आहे. तर मित्रांनो, ही होती नागपूरमध्ये घडलेली घटना. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्ही आपल्या या व्हिडिओला शेअर केलं नसेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.